मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेमविरह भाग 12। आता पुढे। खुशीताई हे करण साहेबांनी दिलं। थोड्याच वेळात बाहेरून नाश्त्याची प्लेट हातात घेऊन आलेल्या नीलूने खुशीच्या हातात एक छोटा मिनी पॉकेट एन्व्हलप दिला। मला काय आहे यात? खुशीने गोंधळून ते उलटसुलट करून पाहिलं। आता काय दिलं म्हणतच तिने बाहेर येऊन ते हळूच उघडलं। पाहिलं तर त्यात 2 मोगऱ्याची फुलं होती आणि छोटंसं प्लेन कार्ड ज्याच्या दोन्ही बाजूला काही लिहून पाठवलं होतं। तिने कौतुकाने आणि आनंदून ते हळूच बाहेर काढलं आणि वाचू लागली। थँक्यू, छान झाला होता नाश्ता आणि कॉफी पण एकदम परफेक्ट, स्वीट अँड स्पायसी। तिने हसून मान डोलवत आजूबाजूला पाहिलं आणि ते छोटे कार्ड वाचून खूपच छान वाटलं। तिने हसतच कार्ड पुन्हा त्या पॉकेटमध्ये ठेवलं आणि मोगऱ्याचा सुगंध नाकात भरून घेतला। एक नजर हॉलमध्ये फिरवली, तो दिसला नाही तशी आपल्याच धुंदीत रूमकडे निघालीच होती की मागून जोरदार आवाज आला। तिने नजर दाराकडे वळवली आणि क्षणात डोळे मोठे झाले। दरवाजातून 3 जण हातात हॉकी स्टिक दांडू घेऊन घरात आत येत होते। करण, ए करण, ओ राजे, ए करण, जास्त शहाणा झाला का रे? कुठं गेला? निघ बाहेर साल्या, कुठे लपून बसला रे बिळात? ओ राजे, काय झालं? निघतो का आत येऊ? नाही तर आता घुसून मारीन बघ। येतो का लवकर बाहेर? ए साल्या, नाही आज त्या इंद्राला स्वर्गाचं तोंड दाखवलं तर नाव नाही सांगणार। तिघेही दरवाजातून करणच्या नावाने जोरजोरात वरडत, धमक्या देत आजूबाजूला पाहत होते। त्यांचा आवाज ऐकून सगळे बाहेर आले। नुकतेच आलेले माई दादा पण मागून दरवाजात उभं राहून त्यांना पाहत होते। करण पण आवाजाने वरतून बाहेर आला आणि हाताच्या बाह्या फोल्ड करत कोण आलंय ते पाहू लागला। कुणाचा जीव वर आलाय रे? ए बोलता बोलता करण जिना उतरून त्यांना पाहून मध्येच थबकला आणि घाबरून त्यांना पाहू लागला। त्या तिघांनी त्याला जिना उतरताना पाहिलं तसे तिघेही चवताळे। आला रे, पकडा साल्याला आणि घ्या कोपऱ्यात, सगळे हाडं खिळखिळी करा, सोडू नका साल्याला म्हणत तिघेही जिन्याच्या दिशेने पळाले। करण पण घाबरून आल्यापावली वर पळाला। करणला आणि त्या तिघांना पाहून खुशी तर पूर्ण घाबरून गेली होती। समोर काय चालू आहे काहीच कळत नव्हतं। आपला जीव मुठीत धरून ती वर पळणाऱ्या सगळ्यांना पाहत होती। अरे सोडा, जीव घ्याल का आता? अग आई ग, अरे लागलं की लेका, उठ उठ की डोले, उरावर कुठं बसतो? अरे सांग ना सगळं। सगळं सांगतो, मला बोलू तर द्या की। करणच्या हिवाळ्याचा आवाज खाली बसून सगळे ऐकत होते। सुनीता, मी आहे माझ्या खोलीत, यांचं चालू दे। एक नजर वर टाकत दादासाहेबांनी माईंना म्हणत निघाले। माई, तुम्ही सांगा ना, मी बघू वरती जाऊन? मी सांगते त्यांना, ह्यांची काही चुकी नाही यात। करणचा येणारा आवाज ऐकून खुशीच्या जीवाची घालमेल सुरू होती आणि तीच थांबवण्यासाठी माई समोर आटापिटा चालू होता तिचा। बेचैन होऊन सारखी वर जिन्याकडे पाहायची तर कधी माईंना। मगाशी जेव्हा माई आणि दादा घरी आले तेव्हाच हे तिघे त्यांना बाहेर भेटले होते। तिघांनी माईंना आधीच वॉर्निंग दिली होती, खबरदार आज लेकाची बाजू घ्याल तर आज आमच्यामध्ये कोणीही यायचं नाही। त्यांचा रागाचा अंदाज घेता माईंनी पण त्याला दुजोरा दिला होता। हे तिघे दुसरे तिसरे कुणी नसून करणचे जिगरी चड्डी बड्डी यार होते, ज्यांना टीव्ही पाहिल्यावर करणच्या लग्नाबद्दल समजलं होतं। ते ऐकून त्यांचा टेम्पर जाम हल्ला होता आणि त्याचाच बदला घ्यायला आज तिघे त्याच्यावर तुटून पडले होते। खुशी, तू ये बस इथे। आज ते तिघे काही ऐकायचे नाहीत, नेहमीच आहे त्यांचं। आणि बरोबर पण, लहानपणापासून एकत्र आहेत सगळे। चुटूक पुटूक गोष्टी पण एकमेकांना सांगणारे हे चौघे आणि आज एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपून राहिली तर चिडणारच ना। तू नको काळजी करू, इंद्राला सवय आहे, नेहमीच मार खातो तो।
त्यांच्या कामाच्या गडबडीत व्यापात नेहमीच सांगायला विसरतो. माई तिला सांगत होत्या, पण तरी तिचं लक्ष काही लागत नव्हतं. त्याला पाहत नाही तोपर्यंत काही घालमेल थांबणार नव्हती तिची. झाला आत्मा शांत, नाही तर घ्या अजून मारून. करण चिडून आपलं दंड चोळत तिघांना पाहत म्हणाला. गेली 15-20 मिनिटं तिघांनी त्याला पकडून चांगलाच धुतला होता. मगाशी जिन्यावरून पळत त्याला जे पकडलं तिघांनी ते थेट त्याच्या रूममध्ये नेऊन आदळलं होतं. हॉकी स्टिक, फुटबॉल, बॅट सगळंच कुठे कुठे आणि किती पडले होते हे न ऐकलेलंच बरं. ए जास्त टिवटिव नको करू. ए लई कमी मारलंय. तू जे कांड केलंय ना त्यावर तर तुला अजिंक्य ताराच्या कड्यावरून ढकलून दिलं पाहिजे. साल्या लग्न करतो म्हणजे काय? अनिरुद्ध म्हणाला. हा आहे अनिरुद्ध, बिझनेसमॅन, सुप्रसिद्ध बिझनेसमॅन, सतत बडबड मस्तीत राहणारा असा हा अन्या. सगळे याला साताऱ्याचा जेम्स बॉन्ड म्हणत चिडवतात. आणि काय रे ए भेंडी, एवढी काय कंजूसगिरी केली रे लग्नात? शान्या, ना बँड ना वरात, डायरेक्ट नवरी घरात. अरे निदान आम्हाला तरी सांगायचं. आम्ही कोणत्या अशा तीर्थयात्रेला गेलो होतो? हा अन्या पण ना नुसता पुटपुट, नावाला जेम्स बँड. साताऱ्यात एवढा मोठा बँड वाजला आणि हा बँड घरी घोरत पडला होता. शरयू म्हणाली. ही आहे शरयू, लॉ स्टुडंट, शहरातल्या नामवंत वकिलांची अवली कार्टी. नावाला फक्त मुलगी म्हणून जन्म घेतली, पण काम मात्र सगळे टपोरीवालेच. तोडफोड करणे, राडा घालणे हे हिचे आवडीचे छंद. टॉप बॉय सारखं. ए शरयू, फट्टू कुणाला म्हणते ग? या लीडरचा राग माझ्यावर कशाला काढते? अनिरुद्ध चिडून. ए भंडकुळे, कुणाला म्हणतो रे? टरमाळू. शरयू त्यावर घुरघुरत. एक गुंडग्या, एक खडूस, ग बसतो का? अन्या मुस्काट फोडीन हा आता. हात लावून दाखव. चायला थांब तुझ्या तर. दोघांची नेहमीसारखी भांडणं चालू झाली. अरे ये टवळ्या पवळ्यानो, गप पडा रे तुम्ही दोघं. कुणाचं काय तर कुणाचं काय. इथं कशाला आलोय आपण? ते राहिलं बाजूला. कुठं नेण्याच्या लायकीचे नाही तुम्ही दोघं. या लीडरची स्टोरी ऐकू आधी, मग चालू व्हा. निघाले लगेच उडवायला. राज म्हणाला. हा आहे राज, शेतकरी, काळ्या मातीत राबणारा. तसे शिक्षणाच्या जोरावर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणारा असा हाडाचा शेतकरी. ए लीडर, बोल तू, त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. राज म्हणाला. तसे दोघं एकमेकांना ढकलत आपापल्या जागेवर येऊन बसले. बोल रे, काय झालं? हे टीव्हीचं सगळं काय प्रकरण आहे? आणि असं अचानक का लग्न केलं तू? अनिरुद्ध पुढे म्हणाला. करणने त्या तिघांना पाहिलं आणि एक एक करून सगळं सांगायला सुरुवात केली. तिघं सगळं जसे ऐकत होते तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हळूहळू बदलत होते. करण्या, यार लेखा, तुझं लग्न म्हणजे एखाद्या पिक्चर स्टोरी वाटते बघ. एखाद्या हिरो सारखी एंट्री मारली राव तू. म्हणजे बघ ना, डॅशिंग हिरो, सेंटी हिरोईन, क्रूर विलन, दुखी जनता. यार एखादी ढासू स्क्रिप्ट लिहून होईल यावर. अन्या असा एक पंच मारीन ना, सगळी बत्तीशी बाहेर काढीन बघ. परत जर या गोष्टीची मस्करी केली ना बघ. करण त्यावर चिडला. हे बघा, माझ्यासाठी हा चेष्टेचा विषय नाही. आधीच मनात गायत्रीचा सुखाची माती केल्याची सल टोचतीये, त्यात आता अजून भर नको. अरे खुशीला त्या दिवशी असं भर मंडपात रडताना पाहिलं आणि काय झालं काय माहित. अचानक गायत्रीचा चेहरा आला रे डोळ्यासमोर. तिचं रडणं आठवलं. पुन्हा एकदा ती सल पाखरू लागली मनाला. असं वाटलं माझ्यामुळे पुन्हा एका आयुष्याची माती नको, म्हणून उभा राहिलो लग्नासाठी. करण शांतपणे आपलं मन मोकळं करत सांगत होता. करण, ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं करून तू खुश तर आहेस ना? शरयूने खांद्यावर हात ठेवत विचारलं. खुश? माहित नाही खुश आहे की नाही,
पण पश्चाताप नाही कशाचा हे नक्की. वाईट फक्त एकच गोष्टीचं वाटत आहे, हे सगळं खूप लवकर झालं. आधी गायत्रीचं आयुष्य मार्गी लावायचं होतं, तिला पुन्हा सुखात पाहायचं होतं, मग स्वतःचा विचार करायचं ठरवलं होतं. आता या सगळ्याला किती वेळ लागला असता माहीत नाही, पण भीती वाटते रे. असं वाटतं माझ्या संसारात अडकून गायत्रीकडे दुर्लक्ष झालं तर. ती आधीच खूप दुरावली आहे मला, पुन्हा खूप लांब जाईल. हे सगळं मला खुशीला सांगायचं, तिच्यावर कोणताही अन्याय होऊ नये असंही वाटतं. करण्या, नको एवढा विचार करू. आणि तुला किती वेळा सांगितलं, गायत्रीच्या बाबतीत जे झालं त्याला तू जबाबदार नाही, तो एक अपघात होता. किती दिवस या गोष्टीचा त्रास करून घेणार आहेस, आणि अजून एक, या गोष्टीचा तुझ्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नको. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एकीला सुखी ठेवण्याच्या प्रयत्नात दुसरी दुःखात लोटण्याची चूक नको करू. ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हा घडतात. तू तुझं सुख बाजूला ठेवल्याने गायत्रीला सुख मिळेल ही तुझी चुकीची समजूत आहे. तिच्यासाठी पण वेळ आल्यावर योग्य ते घडेल. आपण प्रयत्न करूया ना. तू दोन्ही नाती उत्तम सांभाळशील, खात्री आहे मला. राज करणला समजावत म्हणाला. तू बोलते हे सगळं पटतंय राज, पण तरी सगळं मला खुशीला खरं खरं सांगायचं. तुला माहितीये, हे असं मनात ठेवून नाही मी जगू शकत. फक्त कसं सांगू ते कळत नाहीये. तिला जास्त ओळखत पण नाही तर काय आणि कसं बोलावं, ती काय विचार करेल काहीच अंदाज येत नाहीये. वेळ दे तिला. तुला तुमच्या नात्याला सगळी उत्तरं आपोआप मिळतील. आणि मुली आपल्यापेक्षा खूप समजूतदार असतात रे, आणि खंबीर सुद्धा. सगळं पटकन आपलंसं करतात. अनिरुद्ध पण त्याला समजावत म्हणाला. पण काही मुली असतात याला अपवाद. अनिरुद्धने बोलता बोलता शरयूवर नजर टाकली. करण, राज याला सांगा हा, आता मी गप आहे, उगाच नादाला नको लागू. शरयू अनिरुद्धला पाहत टवटवली. एवढी वाईट दिवस नाही आले माझे तुझ्या नादाला लागायला. चल हुर, अनिरुद्ध म्हणाला. करण्या, चल लेका, यांचं काही नाही होऊ शकत, मरू दे यांना. आपण जाऊ खाली, लय भूक लागलीये राव. तू खाल्लाय मार, पण आमची पोटं रिकामे आहेत. तुला मारून एनर्जी पण संपली आता. चल, वहिनींची ओळख पण बाकी आहे अजून. तुझा घेतला समाचार त्यांचा पण घेऊ दे की जरा. राज म्हणाला आणि जागचा उठला. कसला समाचार? माझा घेतला ना, बस आता. तिला काही बोलू नका. करण पटकन बोलून गेला. फाय लेका, 2 दिवस नाही झाले लग्न होऊन तर ही हालत. आठवतंय ना आमच्या वेळी काय काय केलेले तुम्ही? सबका चुन चुन के बदला लिया जाएगा. राज आपली कॉलर ताट करत बाहेर निघाला. हा राज, आम्ही पण तुझ्या टीम मध्ये. कधी नव्हे ते हा कंजूस लीडर सापडलाय, असा कसा सोडायचा याला. अनिरुद्ध आणि शरयू पण त्याला बघत राजच्या मागे निघाले. करणने तिघांना जाताना पाहिलं आणि डोक्याला हात मारून घेतला आणि पाय पटपटत तो पण त्यांच्या मागे निघाला. खिदळण्याचा आवाज आला तशी खुशीची नजर समोर जिन्याकडे वळली. पहिलं तर एक साथ जिना उतरून खाली येताना दिसले. त्यांना पाहून ती तडक उभी राहिली. एक नजर तिघांना पाहून आडून आडून नजर वर करून त्यांच्या मागे पाहण्याचा प्रयत्न करत करणला शोधत होती, पण तो काही नजरेस पडला नव्हता. तिघांनी हे ताणलं तसे गंमत म्हणून ते अजून एकमेकांना चिटकून उभे राहिले. कुठे गेले हे? काय केलं यांनी? दिसत का नाहीयेत? शी, काय करू? खुशी वैतागत स्वतःशी पुटपुटली. समोरून ते तिघे त्यांच्यावर नजर रोखत एक एक पायरी उतरत होते. त्यांची ती रोखलेली नजर पाहून तिची धडधड वाढायला लागली होती. हे सगळे मला असे का पाहतायत? आता माझ्यावर घसरणार आहे का यांची गाडी? बापरे, खुशी तयार राहा हा. हे पण कुठे दिसत नाहीयेत अजून. करण अजून पण तिला दिसत नव्हता. तशी ती नाराज होऊन तिघांना पाहून हळूच खाली बसली. तिघेही गालात हसत तिच्या समोर जात समोर सोप्यात जाऊन बसले. माई आणि गायत्री पण गालात हसत त्यांची मज्जा पाहत होत्या.
तिने हळूच नजर वर केली आणि सगळ्यांवर फिरवली. ओठ ताणून चेहऱ्यावर हसू आणलं आणि पुन्हा चुळबुळत त्यांना पाहू लागली. आशेने पुन्हा एकदा नजर जिन्याकडे वळली आणि त्यांच्या मागे माग येणाऱ्या करणला जिन्यातून उतरणारा पाहिलं. तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. त्याला पाहताच पुन्हा एकदा जागची उठली आणि घाईत 2 पावलं त्यांच्या दिशेने पुढे गेली. पण लक्षात आलं तशी पुन्हा जागीच तबकली. वळून एक नजर त्या तिघांना पाहिलं आणि बाजूला सगळे बसले होते त्यांना पाहत पुन्हा आपली पाऊल तशीच मागे घेतली. एक नजर त्याला पाहत गुपचूप पुन्हा जागेवर बसली. करणला तिची तगमग जाणवली तसा तोही सुकावला होता. सगळे शांतपणे तिला पाहत तिची मज्जा घेत होते. माईने तिची काळजी पाहून समाधानही वाटत होतं आणि गंमतही. तिची तगमग पाहत शेवटी त्यांनीही बोलायला सुरुवात केली. ए बस करा रे पोरांनो, किती त्रास देणार अजून तिला. खुशी तू ये इथे, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, मुद्दाम करतायत हे सगळे, माई तिला म्हणाल्या. तसं आश्चर्याने तिने सगळ्यांना पाहिलं. तिचा तो घाबरलेला चेहरा पाहून तिघांनी एवढा वेळ दाबलेलं हसू पटकन बाहेर आलं आणि सगळे तिला पाहून हसायला लागले. स्वारी वहिनी, हा सगळा राजचा प्लॅन होता. मी तर सरळ सरळ येऊन ओळख करून घेणार होतो, पण हाच म्हणाला थोडी मज्जा घेऊया म्हणून अनिरुद्धने हसतच सांगून टाकलं. सगळ्यांना हसताना पाहून तिनेही सुटकेचा श्वास सोडला आणि हसतच सगळ्यांना पाहिलं. हळूच नजर करणकडे वळली तर तोही हसत तिला पाहत होता. दोघांची नजरानजर होताच त्यांनी त्या तिघांना पाहत नजरेनेच तिला काही इशारा केला. त्याचा तो इशारा समजून घेत तीही तयारीत बसली आणि नाराजीने आणि थोड्या रागात समोर हसणाऱ्या त्या तिघांना पाहू लागली. एक एक करून रागात तिने तिघांवर नजर टाकली. समोर हसणाऱ्या शरयूची नजर खुशीवर पडली तशी तिला पाहून हसता हसता पटकन तिने आपली बत्तीशी बंद केली आणि शेजारी बसलेल्या राजला कोपराने ठोसत गप राहायला इशारा केला. शरयू कसली घाबरली ही बघ ना. हसतच राजने शरयूकडे पाहिलं. तिने नजरेने इशारा केला तसा तो पण खुशीला पाहून पटकन गप बसला आणि शेजारी हसत बसलेल्या अन्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला पण गप केलं. तिघांनी तिला पाहिलं तर ती अजून पण रागात डोळे बारीक करून त्यांना पाहत होती. तिघांनी एकमेकांना पाहत करणकडे पाहिलं तसं तो पण रागात त्यांना पाहत होता. सॉरी यार. ओ खुशी म्हणजे वहिनी, सॉरी वहिनी, आम्ही फक्त जराशी गंमत केली, तुम्हाला राग आला का? सॉरी. शरयू थोडी चाचरत तिला पाहत म्हणाली. हो सॉरी वहिनी, सॉरी, आम्हाला नव्हतं वाटलं तुम्हाला इतका राग येईल. अनिरुद्ध पण तिला पाहत म्हणाला. तिघेही बारीक चेहरा करून तिला पाहत होते. तिने तिघांना असं पाहून गालात हसत नजर करणवर टाकली. पुन्हा दोघांची नजरानजर झाली तसे दोघांनी एकमेकांना पाहत जोरजोरात हसायला लागले. त्यांचा असे हसताना पाहून तिघेही गोंधळून दोघांना पाहत होते. हे बघा, तुम्ही नका सॉरी बोलू, मला नाही आला राग, हे तर यांनी सांगितलं म्हणून मी पण थोडीशी गंमत केली. खुशी पण हसतच करणकडे बोट दाखवत म्हणाले. तसे सगळे मिळून त्या तिघांवर हसायला लागले. आईला एक नंबर हा वहिनी, आमची गोळी आम्हालाच खायला घातली तुम्ही, राज म्हणाला. तसे पुन्हा सगळे खळखळून हसले. मग आहेच माझी सून हुशार, शोभते की नाही इंद्राची बायको. 2 दिवसात कशी तयार केली बघ त्यांनी तिला. माई दोघांवर एक नजर टाकत हसतच म्हणाल्या. तसं तिने लाजून एक नजर त्याला पाहिली. बरं खुशी, हा अनिरुद्ध आहे, हा राज आहे आणि ही शरयू, इंद्राचे शाळेपासूनचे मित्र. तुला इंद्राचे कोणतेही सिक्रेट माहिती करून घ्यायचे असेल तर यांना तिघांना पटवायचं. शेवटचं वाक्य माई हळूच तिच्या कानात पुटपुटल्या. तसं तिनेही हसतच माईंना पाहिलं. तिघांची ओळख झाली तसे सगळ्यांनी हसून तिला हाय केलं. तिनेही हसत त्यांना पाहत हात हलवत, काय झालं फिदी हसायला, मला पण सांगा. आणि ही वानरसेना आली कधी?
अक्का दरवाज्यातून आत येत सगळ्यांना पाहत म्हणाल्या, हे डार्लिंग कुठे होती तू? आय मिस यू सो मच. शरयू अक्कांना बिलगत त्यांच्या गाल ओढत म्हणाली, ए बाये बाजूला हो पहिलं. तुला किती वेळा सांगितले ग चिपका चिपकी करत जाऊ नकोस म्हणून. बाई काय ग हे तुझे कपडे. अगं कधी सुधारणार तू? अगं पोरीसारखी राहा की जरा. काय ती फाटकी पॅन्ट, केसांचा पण मेल ते टोपलं करून ठेवलंय देवा. अक्का तिला पाहत आट्या पाडत म्हणाल्या, रंजका दिस इज अ फॅशन. फाटली नाहीये ती. त्यांच्या बाजूला बसत म्हणाली, अगं अशी वागलीस तर कोण लग्न करेल तुझ्याशी? जरा नजाकतीने वाग ना बाईच्या जातीला. रंजका कशाला त्या बिचाऱ्याच्या सुखाचा जीव दुखात टाकताय? जिथं आहे तिथं सुखात राहू द्या होणाऱ्या नवऱ्याला. असंही मला नाही वाटत हिच्यासारख्या नमुन्याला कुणी सहन करेल. अनिरुद्ध पण अक्कांच्या दुसऱ्या बाजूने बसत म्हणाला, ए तू तुझं बघ नाही तर दात पाडीन मी आता. ए झिपरे हात लावून दाखव बरं. ए दोघं पुन्हा झुंपले. तशी खुशी दोघांना हसून पाहत होती. वहिनी यांना सोडा, हुकलेले आहेत ते दोघं. भांडल्याशिवाय जेवण जिरत नाही त्यांचं. तुम्ही पोटा पाण्याचं बघा. राज हळूच दोघांच्या शेजारी बसून म्हणाला, मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता. धन्यवाद मंडळी.